नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय आयडीबीआय बँक भरती. आयडीबीआय बँक भरती नवीन जाहिरात निघालेली आहे. एकूण किती जागा आहेत, काय शैक्षणिक पात्रता आहे, वेतन किती असणार आहे, त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्याची तारीख, त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख, अशी संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की या ज्या काही पोस्ट आहेत, या पोस्टमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिली पोस्ट दिसती डेप्युटी जनरल मॅनेजर, 8 जागा आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर 12 जागा आहेत. त्याचप्रमाणे मॅनेजर पदाच्या 69 जागा आहेत. अशा टोटल 119 जागांकरता आयडीबीआय बँक मध्ये ही जाहिरात निघालेली आहे. तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की या पोस्ट करता जे एज लिमिट आहे ते डेप्युटी जनरल मॅनेजर ग्रेड डी पदाकरता मिनिमम 35 वर्ष आणि मॅक्झिमम 45 वर्ष तुम्हाला एज लिमिट आहे. या पदाकरता अनुभव पण गरजेचा असणार आहे. ए कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/4/1980 अँड नॉट लॅटर 1/4/1990. 1990 पेक्षा नंतर जन्मलेले कॅन्डिडेट याकरता अप्लाय नाही करू शकत. मात्र खालची जी 2 पदं आहेत, असिस्टंट जनरल मॅनेजर, मिनिमम 28 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्ष, त्या डेट्स आहेत त्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. ते पण तुम्ही इथून पाहू शकता. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुढचं जे पद आहे ते आहे मॅनेजर पद. या मॅनेजर पदाकरता पण मिनिमम एज हे 25 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज हे 35 वर्ष दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करताना जी फीज आहे ती SC ST कॅटेगरी करता तुम्हाला 250 रुपये फीज आहे. तर या OBC, EWS व जनरल कॅटेगरी करता 1050 रुपये तुम्हाला फीज असेल. तर ही जी अधिकृत जाहिरात निघालेली आहे ती वेबसाईट www.idbibank.com याच्यावरून ही जाहिरात आलेली आहे. आपल्या स्क्रीनवरती सुद्धा आपण ही जाहिरात पाहणार आहोत. आपल्या स्क्रीनवरती ही जाहिरात, अधिकृत जाहिरात आलेली आहे ती आपण पाहतोय. याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात व ऍप्लिकेशन फी भरायला सुरुवात 7 एप्रिल 2025 पासून ही सुरुवात झालेली आहे, आपल्याला इथे दिसतंय. तसेच अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 20 एप्रिल 2025 इतकी आहे. याच्या व्यतिरिक्त हा जो मॅट्रिक्स मगाशी मी तुम्हाला दाखवलेला आहे, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर याकरता जी पद आहेत ती इथे दिलेली आहेत. मात्र हे असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर याच्यात जे काही फंक्शनल एरिया आहेत त्याच्यानुसार यांना हे विभागलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑडिट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम याच्याकरता असिस्टंट मॅनेजरची जागा आहे. फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट करता मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरची जागा आहे. त्याचप्रमाणे लीगल याच्याकरता 2 जागा असिस्टंट जनरल मॅनेजर आणि 1 जागा मॅनेजर पदाकरता आहे. डिजिटल बँकिंग DB या पदाकरता 1 जागा फक्त मॅनेजरची आहे. सर्वात जास्त डेप्युटी मॅनेजरच्या जागा या इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट डिपार्टमेंट IMD याच्याकरता 4 जागा आहेत आणि 6 जागा मॅनेजरच्या आहेत. त्यामुळे इथं तुम्हाला भरपूर संधी आहे. याच्याशिवाय सर्वात जास्त ज्या जागा आहेत मॅनेजर पदाच्या त्या 39 मॅनेजर पदाच्या जागा या कॉर्पोरेट क्रेडिट ऑब्लिक रिटेल बँकिंग या क्षेत्रामध्ये, या फंक्शनल एरियामध्ये आहेत. आणि त्याच्याच मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर पदाच्या 22 जागा, अशा एकूण 61 जागा कॉर्पोरेट क्रेडिट ऑब्लिक रिटेल बँकिंग फंक्शनल एरियामध्ये आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्याकरता 29 जागा आहेत. त्याच्यामध्ये 17 जागा मॅनेजरच्या आहेत आणि 11 जागा असिस्टंट जनरल मॅनेजरच्या. अशा एकूण 119 जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. तर याच्याच खालच्या कॉलम मध्ये तुम्हाला कास्ट वाईज तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे. कोणत्या कास्ट करता कोणत्या जागा ह्या विभागल्या गेलेल्या आहेत, त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. पुढच्याच PDF मध्ये आपल्याला दिसत आहे, पुढच्या PDF मध्ये आपण पाहू शकता की जे जनरल कॅटेगरी आहे आणि जनरल कॅटेगरी सोबत तुमचे एज किती लागणार आहे, पोस्ट कोणती आहे, वॅकन्सी किती आहे, त्याशिवाय फंक्शनल एरिया काय आहे आणि फंक्शनल एरियामध्ये तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन
आता सगळ्या गोष्टीचं मी सांगत नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण ऑडिट पोस्ट कोड घेतल्यानंतर एरियात जर इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल तर याकरता बीई किंवा बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सॉफ्टवेअर इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, डिजिटल बँकिंग, BCA, BSc, कम्प्युटर सायन्स आणि याच्यापैकी कोणतीही डिग्री रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून झालेली असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्याकरता काही MSc IT कम्प्युटर सायन्स हे सुद्धा इलिजिबल आहेत. त्याच्याशिवाय जे असिस्टंट जनरल मॅनेजर या पदाकरता जो एक्सपिरियन्स पाहिजे तो मिनिमम 7 वर्ष पाहिजे ऍज अन ऑफिस ऑर इक्विव्हॅलंट BPS आणि 4 वर्ष शुड बी इन फंक्शनल एरिया ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये पाहिजे. तर अशा या PDF मध्ये पूर्णपणे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स हे दिलेलं आहे. तिथून तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही PDF दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे झाल्यानंतर या PDFच्या सर्वात खाली काही नोट्स दिलेले आहेत. त्या नोट्समध्ये तुम्हाला पूर्णपणे या जाहिरातीला अप्लाय करताना ज्या काही अडचणी येणार आहेत, तसेच IDBI बँकिंग रिक्रुटमेंटच्या ज्या काही नोटिसेस असतील किंवा ज्या काही कंडिशन्स असतील त्या तुम्हाला इथे मिळतील. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट सेक्शन सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे, जसं की एज साठी 10वीचं मार्कशीट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काही सर्टिफिकेट्स, कास्ट मधून जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर कास्ट रिलेटेड डॉक्युमेंट्स, वर्क एक्सपिरियन्स, फोटो आयडेंटिटी 2 लागतील तुम्हाला, पॅन कार्ड त्यासाठी गृहीत प्रवाह धरला जाईल, पासपोर्ट धरला जाईल, ड्रायव्हिंग लायसन्स पण तुम्हाला ते चालू शकतं. आता पे आणि अलाउन्स मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे. पे आणि अलाउन्स पण तुम्हाला प्रत्येकाचं दिसत आहे. IDBI बँकेमध्ये खूप छान पगार आहेत, आपण अप्लाय याकरता करू शकता. सिलेक्शन प्रोसेस सुद्धा त्यांनी दिलेली आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त एज रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. शेड्यूल कास्ट करता 5 इयरचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिनल असेल तर 3 वर्षाचा आहे. एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी करता 5 वर्षाचा आहे. तसेच पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिवॉर्ड्स जर काही पर्सन असतील तर 5 इयर एज रिलॅक्सेशन त्याकरता दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही ऍप्लिकेशन फी मगाशीच मी तुम्हाला सांगितलेली आहे. SC ST कॅटेगरी करता 250 रुपये, जनरल EWS आणि OBC करता 1050 रुपये तुम्हाला फी राहील. मोड ऑफ पेमेंट जे आहे ते पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच्याशिवाय अप्लाय करायचं असताना जर तुम्हाला काही अडचण आली तर आपण वेबसाईट सुद्धा आपण इथे दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यातूनही काही अडचण आल्यास आमच्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, जेणेकरून तुम्हाला जॉबला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये आणि काही अडचण आली तरी पण आम्ही ती सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. जर आपल्याला अजूनही कुणी आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपला चॅनल सबस्क्राईब